नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी 27 डिसेंबर 2022च्या। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला। आपली पहिली घडामोड आहे राष्ट्रीय बातमी। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते कर्नाटकात क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कर्नाटकातील उडप्पी येथील एमजी स्टेडियम येथे क्रीडा विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले। हे क्रीडा विज्ञान केंद्र क्रीडाशास्त्रज्ञ आणि खेळाडूंना एकत्र आणेल। कर्नाटक सरकारने क्रीडा विज्ञान केंद्राची स्थापना केली आहे। दुसरी बातमी आहे राज्याबद्दल। लडाखमध्ये लद्दाखी नववर्षाला चिन्हांकित करण्यासाठी लोसार उत्सव साजरा करण्यात आला। लडाखी नववर्षानिमित्त लडाखने लोसार उत्सव साजरा केला। 24 डिसेंबर 2022 रोजी लडाखमध्ये लोसार उत्सव साजरा केला जातो। लोसार उत्सव किंवा लडाखी नववर्ष हा लडाखचा एक प्रमुख सामाजिक धार्मिक सण आहे, जो हिवाळ्यात साजरा केला जातो। वळूया आपल्या तिसऱ्या घडामोडीकडे। आंतरराष्ट्रीय घडामोड। CPN माओवादी केंद्राचे प्रमुख पुष्प कमल दहल प्रचंड नेपाळचे नवे पंतप्रधान बनणार आहेत। CPN माओवादी केंद्राचे प्रमुख पुष्प कमल दहल, ज्यांना प्रचंड म्हणूनही ओळखले जाते, त्यांनी 168 संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवला, जे प्रतिनिधी गृहात 138च्या जादुई चिन्हापेक्षा जास्त होते आणि नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा मार्ग मोकळा केला गेला। गेल्या 14 वर्षात मंत्री कार्यालय राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी घटनेच्या कलम 76(2) नुसार प्रचंड यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली। बघूया पुढील बातमी। फिजीचे नवे पंतप्रधान म्हणून सिटिव्हनी राबुका यांची निवड झाली। 2 दशकांहून अधिक काळ माजी लष्करी कमांडरने सुमारे 7 वर्षांच्या कार्यकाळात प्रथम पद भूषवल्यानंतर सिटिव्हनी राबुका यांची फिजीचे पुढील पंतप्रधान म्हणून झाली। सुवा येथील फिजिशियन संसदेच्या बैठकीत विद्यमान फ्रँक बैनी मारामा यांच्यावर 74 वर्षीय व्यक्तीने एका मताने नामांकन जिंकले। फिजीच्या 55 सदस्यीय संसदेत सिटिव्हनी राबुका यांना 28 मतं तर बैनी मारमा यांना 27 मते मिळाली आहेत। बघूया पुढील घडामोड। SBI फंड्स मॅनेजमेंटने शमशेर सिंग यांची कंपनीचे नवीन MD CEO म्हणून नियुक्ती केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया फंड्स व्यवस्थापनाने शमशेर सिंग यांची कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया SBI चे उपव्यवस्थापकीय संचालक असलेले सिंग यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदार मालमत्ता व्यवस्थापन कंपनीकडे परत गेल्यानंतर विनय M टोन्से यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे। पुढील घडामोड आहे क्रीडाबद्दल। PV सिंधू ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या वार्षिक यादीतील टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय आहे। भारताची बॅडमिंटन स्टार PV सिंधू ही जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या यादीत 12व्या स्थानावर आहे। या यादीत जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाका अव्वल स्थानावर आहे। सलग तिसऱ्या वर्षी ओसाका फोर्ब्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या वार्षिक यादीत अव्वल स्थानावर आहे। बघूया पुढील बातमी। भाभा अणु संशोधन केंद्र BARC येथील अटल उष्मायन केंद्र AIC ने व्यावसायिक उत्पादनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या उष्मायनासाठी MSME सोबत करार केले। भाभा अणु संशोधन केंद्र BARC येथील अटल उष्मायन केंद्र ने व्यावसायिक उत्पादनांमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या उष्मायनासाठी MSME सोबत करार केले। BARC मध्ये AIC लॉन्च केल्या स्मरणार्थ संशोधन प्रयोगशाळांमधून उत्पादनांचे त्वरित रूपांतर बाजारात करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। असेच नवनवीन व्हिडिओ स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच कमेंटही करा। बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा। व्हिडिओ लाईक केल्याबद्दल धन्यवाद।